नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन. रत्नागिरीसह कोकणावर शोककळा. भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय, सामाजिक आणि कार्यकर्त्यांच्या वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. एक खंबीर, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारी नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेश सावंत हे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे परतत असताना पाली परिसरात त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. या अनपेक्षित घटनेने त्यांच्या कुटुंबियांसह सहकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेश सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी पक्षाची मुळे ग्रामीण भागापर्यंत रुजवली. सामान्य कार्यकर्त्याला बळ देणं, प्रत्येकांशी आत्मीयतेने संवाद साधणे आणि संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली होती. स्पष्ट वक्तेपणा, निर्णय क्षमता आणि लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी पक्षात तसेच जनमानसात वेगळा ठसा उमटवला होता.